नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर लाडू बघून तुम्हाला समजलं असेल तर आपण करणार आहोत मुरमुऱ्याचे लाडू. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तीळ. तीळ हे छान स्वच्छ धुवून तुम्ही भाजून घ्या. मुरमुऱ्याचे लाडू हे आमची विदर्भातील एक आवडती रेसिपी आहे. हिवाळ्यामध्ये तर ही स्पेशलीच करतात आणि तीळ संक्रांत आता जवळ आली आहे, तर मुरमुऱ्याचे लाडू तर झालेच पाहिजे. म्हणून मी तुमच्यासमोर आता आज मुरमुऱ्याचे लाडू घेऊन आली आहे. तर आपले तीळ छान भाजून झाले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा पाव शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे पण छान गरम कढईमध्ये छान भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्याचे 2 भाग होतील असे छान शेंगदाणे कुटून घ्या आणि छान स्वच्छ करून घ्या. त्यानंतर आपल्याला त्याच गरम कढईमध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत अंदाजे अर्ध्याला थोडंसं जास्त 2 बट्टी जास्त आपल्याला हा बट्टीचा गूळ घालून छान पाक तयार करून घ्यायचा आहे. आता मी हा सगळा गूळ याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा गूळ छान कुटूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, नाहीतर असाही टाकला तरी पण तो छान विरघळून जात असतो. तर आता थोड्या वेळाने बघू आपला गूळ हळूहळू विरघळत आहे. आता याला छान फोडून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कढईमध्येच आणि अंदाजे तरी जास्तीत जास्त 15 मिनटामध्ये आपल्याला पाक तयार मिळेल. तरी याला हळूहळू आपल्याला थोड्या वेळाने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून म्हणजे गूळ लवकर विरघळतो. तर बघा आपला पाक एक नंबर असा आता तयार झालेला आहे. याच्यामधला सगळा गूळ हा विरघळलेला आहे. आता आपल्याला याला छान गाळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये. म्हणजे याच्यामध्ये जे काही बारीक कणं वगैरे असतात, ऊसाचे जे टरफलं वगैरे असतात, तो पूर्ण जो वरचा गार असतो तो निघून जातो आणि आपल्याला छान पाक असा तयार मिळतो. म्हणजे गाळून घेण्याचा हा एक फायदा असतो की त्याच्यामधले जे कण असतात ते आपल्याला लागत नाही कचकच. त्याच्यामुळे आपण हे शक्यतो गाळूनच घ्या. आता हा पाक आपल्याला गाळून झाल्यानंतर ज्या कढईमध्ये आपण गाळून घेतलेला होता ती कढई आता आपल्याला गॅसवर मांडून घ्यायची आहे आणि याला छान गरम होऊ द्यायचं आणि मिक्स करत राहायचं. कारण की आता याला आपल्याला एक उकड काढून घ्यायची आणि चांगला 2 तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर बघा आपल्या पाकाला छान उकड आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला विलायची पूड घालून घ्यायची आहे. अंदाजे मी 2-3 विलायचीची पूड टाकली आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजलेले तीळ घालून घ्यायचे आहे आणि नंतर भाजलेले शेंगदाणे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा छान आपला हा पाक एक नंबर असा तयार आहे. आता आपल्याला याला मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी अंदाजे याच्यामध्ये 2 पायल्या मुरमुरे घेतलेले आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असा पाक घालून घेतलेला आहे. मुरमुरे हे छान कडक असायला हवे. त्याच्यानंतर लाडू खायला एक नंबर असे लागतात, छान कुरकुरीत. शक्यतो तुम्हाला जर गावाकडचे मुरमुरे भेटत असतील तर ते आवर्जून आणा, कारण की गावाकडची मुरमुरे असे एक नंबर लागतात. तर सध्या मी हे पाकिटमधलेच घेतले. माझ्याकडे ते अवेलेबल नसल्यामुळे मी पाकिटमधलेच घेतलेले आहे. तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपला पाक हा एक नंबर असा तयार झालेला आहे आणि मुरमुरे पण छान एक नंबर असे कलर आलेला आहे. तर शक्यतो तुम्ही लाडू हे गरम गरम असेल तेव्हाच बांधून घ्या. जर थंड झाला तर लाडू एकही तुमचे जमणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी लावून घ्या हाताला आणि लाडू वळून घ्या. हे बघा एक नंबर असे गोल गोल छान लाडू तयार होत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला तर नक्कीच विसरू नका. तर बघा मी पटापट आपले हे लाडू बांधून घेत आहे. तर चला मग, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चला घ्या मग लाडू करायला. आणि हो, जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला मग, बाय बाय.